नमस्कार, मी संचित मेस्त्री, राहणार सावंतवाडी माझगाव. गेली 8 वर्षे मी माझ्या घरचा गणपती बनवतो. त्याचबरोबर ही परंपरा माझे आजोबा, तसेच त्यानंतर माझे बाबा आणि नंतर ही मी पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. 2016 पासून मी मूर्तिकाम आणि रंगकाम करतोय. त्याचबरोबर ते काही लोकांना आवडलं, त्यांनी मला त्यांच्या घरचा गणपती बनवण्याची मला संधी दिली. त्यामुळे अजून 4 ते 5 गणपती मी माझ्या स्वतःच्या हाताने घडवतो. दरवर्षी गणपती जवळ आले की मुलांना फटाके तसेच नवीन कपडे घेण्याची उरूळ असते. तशीच मला त्या लाल मातीत वावरण्याची संधी कधी भेटते, कधी गणपती येतोय अशी मी वाट बघत असतो. त्या मातीला स्पर्श केल्यानंतर असं वाटतं की त्या गणपतीलाच मी पहिल्यांदा स्पर्श करतोय असं वाटतं. तसेच मी आता गेली 3 वर्ष मी शाडू मातीचे गणपती बनवतोय. त्याच्या अगोदर मी माझ्या गावची लाल माती, त्या लाल मातीपासून मी गणपती घडवत होतो. दरवर्षी मी अक्षय तृतीयेनंतर गणपती बनवायला सुरुवात करतो. म्हणजे माती आणण्यापासून ते माती मळणे, त्यानंतर त्या मातीला आकार देईपर्यंत, तो आकार देताना जो स्पर्श मला जाणवतो ना, मला असं त्यावेळी वाटतं की माती पहिली आणली की थंड, एकदम शांत माती, पण त्यानंतर जसा जसा आकार घेऊ लागते माती, त्यानंतर मला असं जाणवतं की बाप्पा माझ्या डोळ्यासमोर असा एकदम विराजमान होतो, असंच तेव्हा मला वाटू लागतं. माझ्यासाठी गणपतीची मूर्ती एक मातीचा गोळा नसून ती एक माझ्या मनातील भावना, म्हणजे माझ्या मनात गणपती कसा आहे तो मी त्या मूर्ती रूपात आणण्याचा मी प्रयत्न करतो. तसेच गणपती बनवताना त्याचे हात, कान, सोंड तसेच ते बनवताना मी एकदम तल्लीन होऊन जातो. कधी कधी असं वाटतं की मी स्वतःला नशीबवान म्हणतो की माझ्या घरचा गणपती मी माझ्या स्वतःच्या हाताने घडवतोय, यातच माझं मी नशीब मानतो. आणि मातीकाम करताना कधी वेळ निघून जाते हे कळत सुद्धा नाही. आणि एक मातीचा गोळा एका सुंदर मूर्तीत जेव्हा रूपांतर होतो आणि ती मूर्ती जेव्हा पूर्ण होते, त्याच्यानंतरचा जो आनंद माझ्या चेहऱ्यावर असतो तो फक्त मीच जाणू शकतो आणि तो माझा बाप्पा. त्याच्यामुळे ती मूर्ती बाजारात मूर्ती भेटते त्याच्या एवढी सुंदर नसेल किंवा तशी नसेल, पण माझ्यासाठी ती माझा बाप्पा, घरचा बाप्पा म्हणून तो कायम माझ्यासाठी सुंदरच असेल. मूर्तिकाम पूर्ण झाल्यानंतर मुख्य काम येतं ते म्हणजे रंगकाम, आणि रंगकाम देखील मी स्वतःच करतो. म्हणजे मूर्तीचे मेन जी गोष्ट असते, मुख्य गोष्ट म्हणजे ते गणपतीचे डोळे किंवा तो सोंडेवर काढलेला नाम तो मुख्य असतो. तो देखील काढताना जे पेशन्स ठेवावे लागतात किंवा जे म्हणजे मेंदूला जेवढं शांत एकाग्र करता येईल तेवढ्या शांत डोक्याने ते मेंदूला डोळ्यांची आखणी करताना तो श्वास थांबवून ते एक एक लाईन काढताना जो ते नंतर पूर्ण जेव्हा होतं त्यानंतर जो आनंद भेटतो, तेव्हा खरं वाटतं की बाप्पा आपल्याकडेच बघतोय. आणि त्यानंतर तो जो आनंद असतो तो फक्त मी आणि एक गणपतीचा एक भक्तच जाणू शकतो. गणपतीची मूर्ती जेव्हा पूर्ण होऊन जेव्हा आमच्या घरात आसनस्थ होते, तेव्हा जो आनंद माझ्या चेहऱ्यावर आणि घरच्यांच्या चेहऱ्यावर जो असतो तो आनंद काही वेगळाच असतो. तसेच यंदा मला मूर्तिकामात दिवेश मेस्त्री माझा भाऊ आहे, त्याने मला खूप मदत केली आहे. तसेच मी सर्वांना विनंती करतो की आपल्या घरचा गणपती म्हणा किंवा इतर गणपती म्हणा, POPचे करण्यापेक्षा मातीपासून बनवा, त्याने निसर्गाची सुद्धा हानी होणार नाही. एवढंच मी म्हणू इच्छितो. धन्यवाद.